नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. सध्या पक्षफुटी किंवा एका पक्षातलं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण याचं चर्चा फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने एका भलत्याच पक्षात स्वतःला विलीन करून घेतलं आणि आता तो पक्ष त्या पक्षासह तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार हे एनडीएला लोकसभेत मदत करणार आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेतलं 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे ओव्हरऑल एनडीएचं संख्याबळ वाढलेलं आहे. यामुळे एक असं म्हटलं जात आहे की हे आडमार्गाने लोकसभेत आपली ताकद वाढवण्याची धडपड सध्याचं सरकार करत आहे आणि त्यावर जोरदार टीकाही होत आहे. या निमित्ताने पक्षफुटी किंवा पक्षांतर या संबंधीच्या काही घटना पाहणं हे उद्बोधक ठरेल. त्या घटना खूप इंटरेस्टिंग आहेत. या घटना सांगण्यामागचा हेतू सध्याची पक्षफुटी किंवा सध्याचं पक्षांतर याचं समर्थन करणं नव्हे, हे कृपया लक्षात घ्या. हे जे सध्या चालू आहे म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये जे चालू आहे किंवा एकनाथ शिंदेंकडे जे चालू आहे त्याबद्दल जनमत काय म्हणताय हे एका सर्वेतनं समोर आलं आहे आणि त्याबद्दलही आपण पुढे बोलणार आहोत. आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यात मात्र आपण हे पाहत आहोत की यापूर्वी अशा घटना त्यातल्या महत्त्वाच्या घटना कोणत्या होत्या. त्यातले सर्वात इंटरेस्टिंग बाब म्हणजे एक अशी समजूत सध्या सगळं ऐकताना बोलताना जाणवते की भारतीय जनता पक्षाला कधी पक्षफुटीचा फटका बसला नाही, तर ती चुकीची आहे. भारतीय जनता पक्षात सुद्धा अनेकदा पक्षफुटीच्या लोकांना पक्षातनं बंडखोरी करून महत्त्वाचे नेते बाहेर जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. उमा भारतींच्या बाबत ते घडलं, कल्याण सिंगांच्या बाबत ते घडलं, येडियुरप्पांच्या बाबत ते घडलं. पण त्याहून सर्वात इंटरेस्टिंग घटना म्हणजे गुजरातमध्ये झालेल्या शंकरसिंग वाघेला यांची बंडखोरी. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, केशुभाई पटेल हे त्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या विरोधात शंकरसिंग वाघेला यांनी बंड केलं. अनेक आमदारांसह जवळजवळ 40च्या वर आमदार बंडखोर झाले. यांनी बंड केल्यावर त्या आमदारांना खुजरोह येथल्या एका हॉटेलमध्ये नेऊन ठेवण्यात आलं, ज्याला अलीकडे आपण रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणतो. म्हणजे बंडखोरांना किंवा आपल्या स्वतःच्या आमदारांना कुठेतरी हॉटेलमध्ये नेऊन ठेवायचं. कोणी गुवाहाटीत ठेवतं, कोणी कर्नाटकात ठेवतं, कोणी राजस्थानमध्ये ठेवतं. या सगळ्याची सुरुवात त्या शंकरसिंग वाघेलांच्या बंडखोरीने झालेली होती. तेव्हा हे खुजरोह येथे आमदार गेलेले होते, त्यांना खजुरिया असं हिणवलं जायचं आणि त्या विरोधात केशुभाई पटेल यांचे समर्थक जे होते त्यांना हुजुरिया असं म्हटलं जायचं, म्हणजे जी हुजूर करणारी. म्हणजे खजुरिया आणि हुजुरिया हा संघर्ष तेव्हा गुजरातमध्ये खूप मोठा तापला होता. हे सांगायचं कारण असं की याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे नरेंद्र मोदी ही व्यक्ती होती. केशुभाई पटेल यांच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी नव्हते, पण तेव्हा ते पक्षाचे प्रमुख सहसचिव किंवा सचिव पदावर होते आणि केशुभाईंच्या आडून गुजरातचं सरकार तेच चालवतात अशी तक्रार शंकरसिंग वाघेला आणि त्यांचे समर्थक आमदार कायम करत होते. त्यांनी त्या तक्रारी अडवाणींकडे केल्या, तेव्हा त्यांनी त्या तक्रारी अटल बिहारी वाजपेयींकडे केल्या, पण त्याला काही दाद मिळाली नाही. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव वाढत चालला, त्याच्या विरुद्ध हे झालेलं बंड होतं. नंतर ते बंड वाजपेयींनी स्वतः पुढाकार घेऊन काही प्रमाणात शमवलं, पण शंकरसिंग वाघेलांना तेव्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. तो इतिहास सगळा वेगळा आहे. मी नरेंद्र मोदींवर जेव्हा त्यांच्या पुस्तकात त्याबद्दलचा तपशील दिलेला आहे. पुढे काही काळाने शंकरसिंग वाघेला काँग्रेसकडनं मुख्यमंत्री झाले आणि नंतर त्यांनी काँग्रेसही सोडली. पण हे पहिलं भाजपतलं मोठं बंड होतं आणि तेव्हा भारतीय जनता पक्षात प्रचंड अस्वस्थता होती. ज्या पद्धतीची अस्वस्थता आज आपल्याला उद्धव ठाकरे किंवा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात दिसतेय, तशाच पद्धतीची अस्वस्थता तेव्हा दिल्लीत होती. मी त्याला विटनेस आहे. तेव्हा हे जे सगळं नाटक चालू होतं तेव्हा पुढे असं झालं की शंकरसिंग वाघेला तर बाहेर पडले, पुन्हा पक्षात आले, पुन्हा बाहेर पडले. नरेंद्र मोदींना त्यामुळेच गुजरातमधनं बाहेर पडावं लागलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी समझोता असा केला की केशुभाई पटेलांच्या बरोबर नरेंद्र मोदी राहणार नाहीत. त्यांना तिकडे दिल्लीत बोलवण्यात आलं, त्यांच्यावर हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आणि पुढे 5 वर्ष गुजरातच्या राजकारणापासून नरेंद्र मोदी बाहेर राहिले. परंतु नरेंद्र मोदींचा तेव्हाही गुजरातमध्ये वर्चस्व इतका होता की हे जे बंडखोर आमदार होते त्यापैकी बहुतांश सर्व पुढच्या निवडणुकीत पराभूत झाले
किंबहुना ते पराभूत होतील अशी व्यूहरचना तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली आणि हे शंकरसिंग वाघेलांचं बंड हे पूर्ण निपटून टाकलं. तो खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे, तो वेगळा विषय आहे. परंतु सांगायचा मुद्दा, भारतीय जनता पक्षाला असे फटके खूपदा बसलेले आहेत. कर्नाटकात येडुरप्पांनी केलेलं होतं. कल्याण सिंग, बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली तेव्हाचे मुख्यमंत्री, जे हिंदुत्वाचे तेव्हाचे अगदी मोठे शिलेदार म्हटले जात, त्यांना बंड करून वेगळा पक्ष स्थापन करावा लागला. पुढे त्यांना परत पक्षात घेण्यात आलं. या घडामोडी घडल्या. काँग्रेसमध्ये जसं होत असं तेव्हा बरेच काळ काँग्रेसमध्ये अशी बंडखोरी होई. तोच प्रकार भाजपतही चालू होता. पुढे 2000 आपण जर का अलीकडच्या काळात आलो, म्हणजे आधीची भजनलाल वगैरे मंडळी सोडून द्या, अलीकडच्या काळात आलो तर मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केलं आणि काँग्रेसमधनं 25 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्यातून पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे मध्य प्रदेशात सत्तेवर आलं. पण त्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हे जे 25 आमदार बाहेर पडले त्यांनी राजीनामे दिले होते, त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि 25 पैकी 18 आमदार विजयी झाले, बाकीच्यांचा पराभव झाला. हा फरक होता. म्हणजे लगेच ते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात विलीन होताना त्यांनी राजीनामे दिले होते आणि पुन्हा निवडणूक लढवली होती आणि निवडूनही आले होते. हाच प्रकार कर्नाटकातही झाला होता. कर्नाटकात 13 काँग्रेसचे आणि JDSचे म्हणजे देवेगौडा यांच्या पक्षाचे 3 आमदार याने कर्नाटकातलं काँग्रेसचं सरकार पाडलं होतं. त्यांना स्पीकरनी, तेव्हा कर्नाटकच्या स्पीकरनी डिस्क्वालिफाय केलं आणि त्यांनी विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढवायला त्यांना बंदी घातली. हे आमदार सुप्रीम कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांना डिस्क्वालिफाय केलं आहे हे बरोबर आहे, परंतु निवडणूक लढवण्यावर बंदी स्पीकरना घालता येत नाही. त्यामुळे या आमदारांनी निवडणुका लढवल्या आणि तिथे सुद्धा बऱ्यापैकी आमदार, बरेचसे आमदार हे विजयी झाले, जे फुटलेले होते ते. थोडक्यात म्हणजे जनतेकडे जाऊन त्यांनी कौल घेतला. महाराष्ट्रात सुद्धा नारायण राणे यांनी जेव्हा पहिल्यांदा बंड केलं होतं, शिवसेनेतनं बाहेर पडले होते आणि काँग्रेसमध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्या सुद्धा आमदारांनी राजीनामे दिले होते आणि ते पुन्हा पोटनिवडणुका होऊन त्यातून निवडून आलेले होते. तर हा खरा एक काय म्हणतो रास्त मार्ग आहे. ते बरोबर का चूक हा पुन्हा पुढचा प्रश्न आहे. नैतिकतेच्या दृष्टीने पाहिलं तर असं करावं की न करावं हा वेगळा मुद्दा आहे. परंतु निदान तुम्ही पुन्हा जनतेपुढे जाऊन आपल्या निर्णयावर जनतेचा कौल मागता आणि जनतेने कौल दिला तर परत सभागृहात येता, हे या उदाहरणातनं दिसून येतं. म्हणून मी इथे ती उदाहरणं मुद्दाम उद्धृत केली. आता याबाबत अलीकडेच सी वोटरने एक सर्वे केलेला आहे की हे जे काही चालू आहे, म्हणजे सध्याचं तृणमूल काँग्रेसचं आणि एकनाथ शिंदेंचं, याबद्दल जनतेला काय वाटतं, याबद्दल यशवंत देशमुख यांनी एक नॅशनल सर्वे केलेला आहे. त्याचा तपशील खूप वेगवेगळा आहे. त्याबद्दल म्हणजे त्यात खूप साऱ्या तपशिलात जाण्याची गरज नाही, परंतु त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे की NDA समर्थक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांचे समर्थक असलेल्या मतदारांपैकी 73% मतदारांनी असं म्हटलं की अशा पद्धतीचे राजकीय डावपेच हे आम्हाला मंजूर नाहीत. आम्हाला या पद्धतीचं बंड, एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात निवडणुकीनंतर जाणं, पुन्हा निवडणूक न लढवता, या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, हे NDA समर्थक 73% मतदारांनी सांगितलं. आणि NDA समर्थक नसलेल्या 80% मतदारांनी असं सांगितलं की या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या बरोबर चाललेल्या नाहीत. 66% लोकांनी असं म्हटलं की म्हणजे NDA समर्थक 66% लोकांनी असं म्हटलं की जे दलबदलू आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांचा पराभवच झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. असं 66 म्हणणारे 66% लोक आहेत. नंतर अतिशय कडक कायदा करून या गोष्टी रोखल्या पाहिजेत असंही त्यांनी मतदारांनी म्हणजे आपलं मत दिलेलं आहे. आणि हे मुख्यतः दल बदलतात किंवा एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जातात, ते स्वार्थासाठीच जातात. कधीकधी ते करिअर म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या विचार करून जातात असंही म्हटलं आहे. 34% लोकांनी मात्र असं म्हटलेलं आहे, ज्यांनी विरोध केला आहे त्यांच्यापैकी 34% लोकांनी मात्र असं म्हटलं आहे की क्वचित काही वेळा, क्वचितच या पद्धतीचं पक्षांतर हे हे करणं आवश्यक आहे असं वाटू शकतं. विशेषतः वैचारिक गोष्टींसाठी केलेलं असेल किंवा अन्य काही ज्याला सबळ कारणं आहेत, असं सबळ कारण दिसत असेल
तर मात्र हे पक्षांतर आम्हाला मान्य आहे. मात्र अशा घटना ह्या क्वचितच घडणाऱ्या असल्या पाहिजे. म्हणजे सरसकट प्रत्येक वेळी तो आधार घेऊन केलेलं पक्षांतर हे जनतेला फारसं मान्य नाही. आता यातला कायद्याचा जो भाग आहे ना, त्याच्यात राजीव गांधी यांनी पहिल्यांदा हा पक्षांतर बंदीचा कायदा आणला. नंतर तो अटल बिहारी वाजपेयी यांनी अधिक कडक केला. हा पक्षांतर बंदीचा कायदा आला तेव्हा मधुलिमा यांनी त्याला विरोध केला होता. आणि ते विरोध करण्याचं कारण असं होतं की पक्षांमध्ये जे व्हीप लावला जातो, म्हणजे पक्ष प्रमुख जो असतो तो ठरवतो तुम्ही सर्व आमदारांनी किंवा खासदारांनी कसं वागायचं. तो व्हीप जारी होतो आणि त्या व्हीपची अंमलबजावणी सर्वांना करावीच लागते. हा मुळातच स्वातंत्र्याचा संकोच आहे. मानवी खासदार आमदारांच्या विचाराचा संकोच आहे, त्यांच्यावरचं अतिक्रमण आहे, असं मधुलिमेंचं मत होतं. आणि ही व्हीप पद्धती बाजूला काढली पाहिजे. आणि हाच एक कळीचा मुद्दा सध्या होतोय, कारण ही जी मुख्यतः पक्षांतर किंवा बंड होत आहे ती प्रादेशिक पक्षांमध्ये होत आहे, जी घराणेशाहीची आहे. म्हणजे तिथे घराणेशाही ही सुदृढ आहे. घराण्यातली मुख्य व्यक्ती ही पक्षाची प्रमुख आहे. ती व्यक्ती व्हीप बजावते की तुम्ही असंच वागलं पाहिजे आणि ते जे आमदार तसे वागणार नाहीत किंवा खासदार वागणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. मधुलिमा यांचा याला आक्षेप होता आणि तो अतिशय व्हॅलिड महत्त्वाचा होता. म्हणून पण मधुलिमा यांनी पक्षांतर बंदीचं आपले पक्षांतराचं समर्थन केलेलं नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की हा विवेक प्रत्येक खासदाराने वापरावा. ते विवेकाचं स्वातंत्र्य त्यांना द्यावं. मात्र त्यांनी पक्ष बदलला तर पहिली कसोटी शक्यतो त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी. समजा निवडणूक लढवायची नसेल तर त्या संसदेच्या कार्यकाळात त्याला कुठलंही अधिकाराचं पद मिळू नये. त्याला मंत्रिपद देऊ नये, त्याला कोणतीही महत्त्वाची पदं देऊ नयेत. म्हणजे सत्तेपासून त्याला वंचित ठेवावं. मग तुला एवढं वैचारिक आव आणून तुला बदलायचं आहे ना, तू बदल. पण मग सत्तेपासनं म्हणजे लाभाच्या पदांपासनं तू दूर राहा, अशी काहीतरी अट घातली जावी, असं मधुलिमा यांचं म्हणणं होतं. आणि ते खूप प्रॅक्टिकल पद्धतीचं होतं. अर्थात आता परिस्थिती अशी आहे, मधुलिमा यांच्या वेळेत इतकी नव्हती. आता परिस्थिती अशी आहे की अनेक कॉन्ट्रॅक्ट वेगवेगळी सरकारकडनं दिली जातात आणि त्याच्यातनं लाभ मिळतात. हेही एक वास्तव आहे. त्याच्याबद्दल कोणीच काही पुराव्यानिशी बोलू शकत नाही. परंतु तो जो मधुलिमा यांचा आग्रह होता की एक तर एका व्यक्तीच्या हाती सर्व आमदार खासदारांचं स्वातंत्र्य आपल्या मुठीत ठेवण्याचा अधिकार असू नये आणि जर का तरी तुम्ही पक्षांतर कराल तर मात्र तुम्ही लाभाचं पद घेता कामा नये. निदान ती संसद किंवा ती विधानसभा जोपर्यंत तिचं काम चालू आहे तोपर्यंत, म्हणजे 3 वर्ष असतील, 4 वर्ष असतील, 1 वर्ष असेल, जो काही कालखंड असेल तो. हा एक मोठा मुद्दा होता. तर सांगायचा मुद्दा की जे काही सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे त्याला जनतेचं फार समर्थन आहे असं नेत्यांनी समजू नये. हा एक भाग. एकतर त्यांनी आधीची मी उदाहरणं दिली तसं लोकांमध्ये जाऊन समर्थन मिळवलं पाहिजे. कदाचित लोक बाजूने असतीलही, आपल्याला माहीत नाही. पण ती कसोटी तरी लावली पाहिजे. आता आपण असं गृहीत धरतोय की लोक आपल्या बाजूने आहेत किंवा पक्षांतराच्या बाजूने आहेत. तो चुकीचा मुद्दा आहे असं या घटनांवरनं दिसतं. आता शेवटचा मुद्दा असा की हे जे काही चालू आहे ते भारतीय जनता पक्ष कशासाठी करतोय. त्यातला कायम सांगितला जाणारा एक मुद्दा म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना 2/3 बहुमत हवं आहे. ते बहुमत मिळवून त्यांना राज्यघटनेत काही बदल करायचे आहेत. विशेषतः डिलिमिटेशनबाबत म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करून ती संख्या 800च्या वर न्यायची आणि महिला विधेयक त्यांना संमत करून घ्यायचं आहे. जो फटका त्यांना मार्चमध्ये बसला, तिथे त्यांचं 60 मतांनी पराभव झाला, त्याचा वचपा काढायचा आणि ती विधेयकं पुन्हा त्यांना मान्य करून घ्यायची आहेत. ही एक स्ट्रॅटेजी आहे, त्यासाठीची ही स्ट्रॅटेजी आहे असं सगळीकडे सांगितलं जातं. आपणही त्याच्यावर बोललेलो आहोत. आपण त्याच्यात ही महत्त्वाचा मुद्दा दिला की एकनाथ शिंदेंचे लोक आले म्हणून त्याने फार फरक पडेल असं दिसत नाही. हे जर का भारतीय जनता पक्षाला 2/3 बहुमत मिळवायचं असेल तर त्याला द्रमुकचा पाठिंबा मिळणं अतिशय आवश्यक आहे. द्रमुक जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत या 2/3 जवळपासही भाजप जाऊ शकत नाही. त्यामुळे तो जरा दूरचा पल्ला आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न चालू आहेत. छोट्या छोट्या गोष्टी अशा लक्षात येत आहेत की ज्यातनं द्रमुकला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. पण आता एक नवीन मुद्दा असा आलाय की ह्याच्यामागे एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्षाची आहे का, आणि ती आपण थोडक्यात इथे समजून घेऊया. ती स्ट्रॅटेजी अशी आहे की 2024च्या निवडणुकाचं बारकाईने विश्लेषण केलं
तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या असं लक्षात आलं आहे की काँग्रेस जे 50वरनं 99 किंवा 100पर्यंत पोहोचली, त्याला प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर तामिळनाडू आणि बंगाल या पट्ट्यात किंवा हिंदी पट्ट्यात सुद्धा प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला मोठी मदत केली. मतांचं ट्रान्सफर झालं इकडून तिकडे. म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना बरोबर होती, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची काँग्रेसला मदत झाली, शिवसेनेलाही काँग्रेसच्या मतांची मदत झाली. उत्तर प्रदेशात मुख्यतः समाजवादी पार्टीमध्ये जे सामंजस्य झालं, म्हणजे समाजवादी पार्टीची मतं काँग्रेसकडे गेली, ज्यातनं काँग्रेसच्याही जागा वाढल्या आणि काँग्रेसच्या काही मतांमुळे समाजवादी पक्षाच्या जागा 30च्या वर गेल्या आणि तिथे मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसला. याच्यातनं त्यांनी काढलेला निष्कर्ष असा आहे की जर का प्रादेशिक पक्ष आपण खिळखिळे केले, त्यांची मतांची ताकद आणि त्यांचा जनतेत असलेला त्यांचा सहभाग हा जर का आपण कमी करत नेला, त्यांची मतं कमी केली, तर त्याचा फटका आपोआप काँग्रेसला बसतो आणि काँग्रेसची ताकदही कमी होते. म्हणून नरेंद्र मोदींची तुम्ही भाषणं ऐकाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं ऐकाल, तर ते सातत्याने दाखवत असतात की काँग्रेस ही बाणगुळासारखी वाढत आहे, ती तुमच्या जीवावर वाढते आणि भाजपचाही प्रचार असाच असतो. म्हणून शक्यतो काँग्रेसला मदत करणारे प्रादेशिक पक्ष एकतर खिळखिळे करायचे, म्हणजे राजकीयदृष्ट्या खिळखिळे करायचे, किंवा त्यांना काँग्रेसपासून दूर करायचं. जसं द्रमुक आपोआप काँग्रेसपासून दूर झाले राहुल गांधींच्या एका निर्णयामुळे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे दूर झाले नसले तरी त्यांचे अलीकडचे वक्तव्य पाहता ते काँग्रेसपासून एक अंतर राखून ठेवू इच्छितात असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ही जी लांबची स्ट्रॅटेजी आहे 2029ची निवडणूक लक्षात घेऊन, की ज्यामध्ये एकतर काँग्रेसबरोबर गेलेले प्रादेशिक पक्षांची राजकीय ताकद खूप मोठ्या प्रमाणात कमी करायची, किंवा त्या राजकीय पक्षांना काँग्रेसपासून दूर करायचं आणि मग आपल्याला जे बहुमत हवं होतं, 300च्या वर जागा हव्या होत्या, 400चं स्वप्न आता भारतीय जनता पक्ष बघत नाही, तेव्हा त्यांनी ती घोषणा देऊन पाहिली आणि ती अंगाशी आली. परंतु 300च्या वर जागा नेणं ही जी एक स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी ती अंमलात आणायची असेल तर या पद्धतीने शांतपणे छुपेपणे काम केलं पाहिजे. ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आहे आणि ती सुद्धा नक्कीच लक्षात घेण्याजोगी आहे. धन्यवाद.